निप्पाणीतील फार पूर्वीचा राणी लक्ष्मीबाई सरलाबाई सुतिकागृह दवाखान्यामध्ये फार वर्षापासून या दवाखान्यामध्ये प्रसूतीसाठी निप्पाणीसह आजूबाजूच्या खेडोपाडीची रुग्ण याच दवाखान्यामध्ये येत होते। मधील काही काळामध्ये हा दवाखाना बंद पडला होता। या दवाखान्याचे नाव असेच निरंतर सुरू राहावी यासाठी काही मान्यवर गण्य व्यक्तींनी पुन्हा हा पुढाकार घेऊन या दवाखान्याची रिपेरी करून पुन्हा सुरू केली आहेत। त्यामुळे निप्पाणीसह उपनगरमधील गरीब व गरजू रुग्ण या ठिकाणी आपले आजार कमी करण्यासाठी या दवाखान्यामध्ये दाखल होत आहेत। या उपचारादरम्यान पण या दवाखान्यामध्ये रुग्णांना सलाईन लावण्यासाठी सलाईन स्टँडची कमतरता भासत आहेत। त्याचबरोबर रुग्णांना उन्हाळ्यामध्ये त्रासामुळे घामाच्या धारा वाहत आहेत। तसेच या ठिकाणी पंखाची सुविधा नसल्यामुळे रुग्णांना भरपूर त्रास सहन करावी लागत आहे। तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी फ्रीज किंवा पाण्याची टाकीची गरज आहे, तरी याची सुविधा करण्याची गरज आहे। काही मान्यवर आपला वाढदिवसानिमित्त काही फळे व खाद्यपदार्थाचे वाटप करतात, त्याऐवजी अशा गरजू वस्तू वाटप करावी अशी मागणी रुग्णाकडून केली जात आहे। या दवाखान्याच्या बाजूलाच कचऱ्याची ढीग साचला आहे, त्यामुळे आणखीनच आजार पसरण्याची भीती वाढत आहे। तरी याकडे नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कचरामुक्त करण्यास सांगावी अशी विनंती रुग्ण व नागरिकांकडून केली जात आहे। सर्व सुविधा लवकरात लवकर व्हावी अशी मागणी होत आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 97 या नंबरवरती संपर्क करा। तसेच अशाच नवीन बातम्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।